चित्रपट, मालिका, नाटक, जाहिरात अशा सर्व क्षेत्रातून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे मानसी कुलकर्णी. कुंकू, विलक्षण, 1760 सासूबाई, तेजस्विनी, शेजारी शेजारी, फू बाई फू, सावल्याची सावली, थोडं तुझं थोडं माझं अशा अनेक मालिकेत ती झळकली आहे. याशिवाय सावधान इंडिया, बात हमारी पक्की है, कोई अपना अशा हिंदी मालिकेत देखील तिने काम केलं आहे. मात्र अभिनयातील हा तिचा प्रवास सोपा नव्हता. आयुष्यात एक मोठा धक्का तिने सहन केला आहे. आज त्या धक्क्यातून सावरत ती सिंगल पॅरेंट म्हणून एकीकडे आपल्या मुलीचे संगोपन करत आहे, तर दुसरीकडे आपले करिअरसुद्धा सांभाळत आहे. तिने एका मुलाखतीत यावर सविस्तरपणे भाष्य केलं. आपल्या मुलीला एकटीला सांभाळताना आलेल्या अडचणी व त्यावर मात करून पुढे मिळवलेलं यश याबद्दल तिने बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. चला तर जाणून घेऊया ती नक्की काय म्हणाली. मुलाखतीत मानसी म्हणाली, लग्नानंतर प्रेग्नन्सीमुळे मी कामातून थोडा वेळ ब्रेक घेतला होता. पुढे मला मुलगी झाली. डिलेव्हरीनंतर बाळासाठी वेळ देणं गरजेचं होतं, त्यामुळे पुढचे 1.5 वर्ष त्यात गेली. त्यानंतर मी काम सुरू करायचे ठरवले होते. मात्र अचानक माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप उलथापालथ झाली. हातात 1.5 वर्षाचं बाळ असताना अनेक अनपेक्षित आणि दुर्दैवी घटना घडल्या. एका क्षणी असं वाटलं सारं काही संपलं. ती गोष्टच अशी होती की त्यातून बाहेर येण्यात खूप वेळ लागला. पुढे एका लहान बाळाला एकटीने सांभाळायची खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आली. मानसिकरित्या मला या सगळ्याला तोंड द्यायला आता तयार व्हायचे होते. अशा शब्दात ती तिच्या आयुष्यात आलेल्या वाईट प्रसंगावर व्यक्त झाली. तिने या वाईट प्रसंगावर जास्त बोलणे टाळले. पदरात छोटे बाळ असताना अशा रीतीने संसार उद्ध्वस्त झाला तर कोणीही सहज डिप्रेशनमध्ये जाईल. परंतु मानसी ही मुळातच अडावृत्तीची आहे. त्यामुळे आपले दुःख कुरवाळत न बसता आलेल्या प्रसंगाला धीराने तोंड देण्याचे तिने ठरवले. याविषयी बोलताना ती म्हणाली, या प्रसंगात माझी आई आणि माझ्या सासू सासऱ्यांनी मला खूप सपोर्ट केला. शेवटी प्रत्येक माणसाला आयुष्य जगायला पैसेही हवे असतात. त्यात एका मुलीची जबाबदारी होती. तिचे भविष्य माझ्या हातात होते. पुन्हा शून्यातून सुरुवात करायची होती. बाळाला टाकून कामासाठी बाहेर पडताना किल्टी वाटत होतं, पण हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की असं वाटून घ्यायची गरज नाही आहे. मी स्वतःला समजावलं, घर चालवण्यासाठी काम करणं ही माझी जबाबदारी आहे, त्यामुळे अजिबात गिल्ट वाटून उपयोग नाही. मग मी स्वतःला तयार केलं की आता कामाला सुरू करूया. पण त्यातही माझं ठरलेलं होतं की मिळेल ते काम घ्यायचं नाही. मुंबई सोडून बाहेरगावी शूटिंगला जायचं नाही. मग मला थोडं तुझं थोडं माझं या मालिकेची ऑफर आली. ते म्हणाले शूटिंग मुंबईतच असणार आहे, शिवाय भूमिकाही चांगली होती, त्यामुळे मी होकार दिला. शूटिंगला असताना माझ्या आईने आणि माझ्या सासू सासऱ्यांनी मुलीचा सांभाळ केला. पुढे मुलाखतीत मानसी सिंगल पॅरेंटिंग विषयीसुद्धा बोलली. ती म्हणाली, सिंगल पॅरेंटिंग ही खूप मोठी जबाबदारी असते. त्यात बरेचदा वाकडेपणाही घ्यावा लागतो. छोटी मुले आजी आजोबांचे लाडोबा असतात. त्यामुळे जेव्हा मी मुलीला ओरडते तेव्हा तिचे आजी आजोबा तिला पाठीशी घालतात. पण हे चुकीचं आहे. त्यामुळे माझ्या आईशी असो किंवा माझ्या सासू सासऱ्यांशी मला अनेक वेळा वाईट वागावं लागतं. त्यांना समजावून सांगावं लागतं की हे तिच्या भल्यासाठी आहे. उद्या जर माझी मुलगी कुठे कमी पडली तर पालक म्हणून माझी जबाबदारी असणार. एक पालक म्हणून माझी मुलगी व्यवस्थित असावी. उद्या कोणी तिच्याकडे बोट नाही ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी जरा जास्त सतर्क असते. मुलांना जेव्हा जास्त शिस्त लावायची असते तेव्हा तुम्हाला थोडं कडक व्हावंच लागतं. मी जिथे लाड करायचे तेथे लाड करते, मात्र शिस्तीच्या वेळी शिस्तच हवी असा माझा नेहमी कटाक्ष असतो. अशा प्रकारे मुलाखतीत मानसीने आपल्या आयुष्यातील संघर्षावर दिलखुलास गप्पा मारल्या. आता तिची मुलगी 9 वर्षाची झाली आहे. ती फक्त 1.5 वर्षाची असल्यापासून मानसी सिंगल पॅरेंट म्हणून उत्तम रीतीने तिचे संगोपन करत आहे. सोशल मीडियावर या मायलेकी अनेक रील्स बनवत असतात. एकूणच मानसी कुलकर्णी ही फक्त अभिनेत्री नसून संकटाशी 2 हात करत स्वतःला नव्याने उभं करणारी एक खंबीर आई आहे. ऐन तारुण्यात आयुष्याने दिलेला मोठा धक्का, तुटलेला संसार आणि मुलीची जबाबदारी या सगळ्यांवर मात करत तिने स्वतःचं करिअर पुन्हा उभं केलं. आजही तिचा संघर्ष चालूच आहे. संकट किती मोठं असलं तरी हार न मानता धैर्याने पुढे जात राहिलं तर आयुष्य पुन्हा सुंदरपणे उभं करता येतं. हे मानसीने तिच्या संघर्षातून सिद्ध करून दाखवलं आहे.